नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. मी ऐश्वर्या रणसिंग. आज आपल्या समोर जे जिल्हा परिषदेमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या व्हॅकन्सी आहेत, तर त्यामध्ये जो टेक्निकल सिलेबस आपल्याला मेन्शन केलेला आहे, तर त्या सिलेबसचं एक स्मॉल डिस्कशन किंवा एक असं आपण म्हणू शकतो की इन्फॉर्मेटिव्ह सेशन आपण घेणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता आजच्या आपल्या सेशनला सुरुवात करूया. तर आता आपल्याला सिलेबस मध्ये काय दिलेलं आहे, तर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट दिलेले आहे. आता मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचं काय करायचंय की जे जनरलाइज मेजरिंग इन्स्ट्रुमेंट सिस्टीम्स आहेत, त्याच्यानंतर काय की स्टॅटिक अँड डायनामिक परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिव्हाइसेस. आता डिव्हाइसेस त्याच्यानंतर काय, त्याच्यामध्ये कॅलिब्रेशन, एरर सोर्सेस अँड अनालिसिस ऑफ एरर, त्याच्यानंतर सेन्सर्स अँड ट्रान्सड्युसर, त्याच्यानंतर मेजरमेंट ऑफ डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी, प्रेशर, स्ट्रेन, फोर्स अँड टॉर्क, त्याच्यानंतर आणखी टेम्परेचर, फ्लो, व्हायब्रेशन अँड नॉइज. आता आपल्याला काय करायचंय मेजरिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये, तर जे जनरलाइज मेजरिंग इन्स्ट्रुमेंट कुठल्या प्रकारचे आहेत, त्याच्यामध्ये कॅलिब्रेशन आपण कशा प्रकारे करतो आणि त्याचा स्टॅटिक अँड डायनामिक परफॉर्मन्स कसा आहे, त्याच्यानंतर एरर कशा आपण स्पॉट करू शकतो एखाद्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये, आणि त्याच्यानंतर सेन्सर्स आणि ट्रान्सड्युसर. आता सेन्सरचं काम काय आहे, ट्रान्सड्युसरचं काम काय आहे. आता सेन्सर्स आणि ट्रान्सड्युसर तुम्हाला अशा फॉर्मॅटमध्ये दिले म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांना कंपॅरिझनची त्यांना गरज आहे की तुम्हाला असा क्वेश्चन फ्रेम करतील की त्याच्यामध्ये सेन्सर आणि ट्रान्सड्युसरचं एक कॉम्बिनेशन मध्ये क्वेश्चन येईल. त्याच्यानंतर काय सांगितलं की मेजरमेंट ऑफ डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी, प्रेशर, स्ट्रेन, फोर्स अँड टॉर्क. आता हे सर्व जे मेजर करणारे मेजरिंग डिव्हाइसेस आहेत, तर त्याचा इथे अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर व्हायब्रेशन अँड नॉइज सेन्सर्स आहेत किंवा ज्याचे मेजरिंग डिव्हाइसेस आहेत, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर डाटा ऍक्विजिशन सिस्टीम, यामध्ये कम्प्लीट जो आपल्या डिव्हाइसेस मधून जो डाटा येणार आहे, तर त्याच्यामध्ये सिस्टीम कशी वर्कआउट करते, तर ह्या सगळ्या गोष्टी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सेकंड काय आहे की मेट्रोलॉजी. आता मेट्रोलॉजी मध्ये काय सांगितलंय की स्टँडर्ड फॉर लिनियर मेजरमेंट्स, देन लिमिट्स अँड फिट्स, लिमिट गेजेस, मेजरमेंट ऑफ जॉमेट्रिक फॉर्म्स, त्याचे इंटरफेरोमेट्री, देन कंपॅरेटर्स, मेजरमेंट ऑफ स्क्रू थ्रेड्स अँड गिअर्स अँड सरफेस टेक्स्चर. तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास मेट्रोलॉजी मध्ये करायचा आहे. आता ह्या मेट्रोलॉजी वाला जो पार्ट आहे ना, तर त्यामध्ये कसं आहे की स्टँडर्ड ऑफ लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे जे आपले प्रायमरी स्टँडर्ड आहेत, वर्किंग स्टँडर्ड आहेत, त्याच्यानंतर सेकंडरी स्टँडर्ड आहेत, तर त्याचा त्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर लिमिट आणि फिट्स याचे तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवायचे की क्लिअरन्स फिट कुठे आहे, इंटरफेरन्स फिट कुठे, ट्रान्झिशन फिट कुठे यूज केली जाते, त्याच्यानंतर दोघांमधला डिफरन्स काय. तसंच लिमिट्स फिट्स मध्ये जो आपला तो एक एक्झाम्पल येतं आपल्याला की होलचं डायमीटर, त्याच्यानंतर शाफ्टचं डायमीटर कसं फाइंड आउट करायचं, त्याच्यानंतर होल बेस सिस्टीम, शाफ्ट बेस सिस्टीम, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला लिमिट आणि फिट मध्ये करावा लागतो. कारण बिकॉज फक्त लिमिट्स आणि फिट जरी दिले असेल तरी पण त्याचा अभ्यास करताना ह्या ज्या मेजर गोष्टी आहेत तर त्या आपण निग्लेक्ट करू शकत नाही. त्याच्यानंतर लिमिट गेजेस, मग आता कुठल्या प्रकारचे गेजेस यूज केलं जातं आपण, स्नॅप गेजेस, त्याच्यानंतर रिंग गेजेस, फिलर गेजेस, त्याच्यानंतर स्नॅप गेज आणि रिंग गेज डिझायनिंग कसं केलं जातं, तर ह्या सगळ्या गोष्टी लिमिट गेजेस मध्ये अभ्यास करायच्या. त्याच्यानंतर मेजरमेंट ऑफ जॉमेट्रिक फॉर्म्स, इंटरफेरोमेट्री काय आहे, मग त्याची वर्किंग कशी राहते त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल काय आहेत. त्याच्यानंतर कंपॅरेटर, मग वेगवेगळ्या प्रकारचे कंपॅरेटर्स आहेत, मेकॅनिकल कंपॅरेटर्स आहेत, न्यूमॅटिक कंपॅरेटर्स आहेत, मग त्याचा कंपॅरिझन बेसिसवरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे की न्यूमॅटिक कंपॅरेटर, मेकॅनिकल कंपॅरेटर आणि जे आपले हायड्रोलिक कंपॅरेटर आहेत, मग त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट कोणत्या प्रकारचं आहे. त्याच्यानंतर मेजरमेंट ऑफ स्क्रू थ्रेड्स, मग याच्यामध्ये आणखी एक कॉन्सेप्ट असते ते बेस्ट साईज वायरची, मग 2 वायर मेथड, 3 वायर मेथड. तर ह्या सगळ्या गोष्टीचा इथं अभ्यास करायचा. आणि टेक्स्चर मध्ये सरफेस टेक्स्चर, मग सरफेस टेक्स्चर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट कोणती आहे, त्याच्यानंतर ले जो इलेमेंट आहे याच्यामध्ये तो काय डिफाईन केला जातो. त्याच्यानंतर बेसिक जे छोटे मोठे स्टॅटिक डाटा आहे की रफनेस मेजरमेंट करायचं, ते ट्रायंगल असतं, तर मग त्या ट्रायंगलचा मिनिंग काय, डबल ट्रायंगल असतील तर मग त्याचा काय नेमका रिसोर्सेस, याचा सगळ्याचा अभ्यास मेट्रोलॉजी मध्ये करायचा आहे. आणि मेट्रोलॉजी हा टॉपिक आहे, हा 50% थेअरी आणि 50% कॉन्सेप्च्युअल आहे. तर जिथे तुम्हाला कॉन्सेप्ट रिक्वायर्ड आहे तुम्हाला तिथे कॉन्सेप्टची गरज लागणारच आहे, तिथे तुम्हाला कॉम्प्रोमाइज करता येणार नाही.
परंतु जिथे थेअरीवाला पार्ट आहे तिथे तुम्हाला थेअरी, ऍप्लिकेशन आणि मेट्रोलॉजी हा मोर रिलेटेड टू ऍप्लिकेशन आहे, मेट्रोलॉजी सुद्धा आणि मेजरिंग इन्स्ट्रुमेंट सुद्धा. तर ह्या टॉपिकचा अभ्यास करताना याचं नेमकं ऍप्लिकेशन कुठे युज केलं जातं, तर ह्या एका पॉइंटकडे तुम्ही खरंच नक्की लक्ष दिलं पाहिजे, कारण एक क्वेश्चन तर ऍप्लिकेशन वरती डेफिनेटली विचारला जाणार. आता लॉ थर्मोडायनेमिक्स मध्ये काय आहे की लॉज ऑफ थर्मोडायनेमिक्स, त्यामध्ये फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, झिरोथ लॉ, त्याच्यानंतर थर्ड लॉ, त्याच्यानंतर आयडियल गॅस प्रोसेस, त्याच्यानंतर स्टीम फंडामेंटल्स, त्याच्यानंतर वेपर प्रोसेसेस, स्टीम बॉयलर्स, स्टीम नोझल्स, स्टीम टर्बाइन, स्टीम कंडेन्सर, कूलिंग टॉवर्स, मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. तर ह्या सगळ्याचा अभ्यास थर्मोडायनेमिक्स मध्ये आपल्याला करायचं. आता मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर मध्ये सांगितले, तर मग याच्यामध्ये कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन हे 3 जे मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर आहे, तर त्याचं तुम्हाला ऍटलिस्ट बेसिक करून जाणं किंवा त्याचे जे रिलेटेड जे की कॉन्सेप्ट आणि फॉर्म्युले आहेत ते पाहून जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता हे सांगितलं की स्टीम फंडामेंटल्स. मग आता स्टीम फंडामेंटल्स मध्ये स्टीम टेबलचं आपल्याला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे, सॅच्युरेशन पॉईंट कुठे ते माहित असणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर वेपोरायझेशन कुठं होतं, त्याच्यानंतर कंडेन्सेशन कुठं होतं, आणि त्याच्यामध्ये एन्थाल्पी, एंट्रॉपी फाइंड आउट कसं करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टीम फंडामेंटल्स मध्ये करून जाणं गरजेचं आहे. आयडियल गॅस प्रोसेस मध्ये आयडियल गॅस इक्वेशन आणि बाकी ज्या प्रोसेसेस आहेत आपल्या की कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस, तर त्याच्या रिलेटेड असणारे फॉर्म्युले, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. आणि स्टीम बॉयलर्स, आता बॉयलरवाला जो पार्ट आहे ना, बॉयलर्स, नोझल्स अँड स्टीम टर्बाइन्स, तर हा जरा थेरी पार्ट आहे. बॉयलरवाला तर कम्प्लीट पार्ट थेरी आहे. त्याच्यानंतर नोझलचं इक्वेशन आहे, त्याच्यानंतर टर्बाइनचं पण जे पण काही स्टीम टर्बाइनचे पण जे टाइप्स आहेत, तर त्याच्यावरती टाइपचं ऍप्लिकेशन कुठे आहे, तर तशा बेसिसवरती स्टीम टर्बाइनचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर स्टीम कंडेन्सर, तर स्टीम कंडेन्सरचे पण वेगवेगळे जे काही टाईप आहेत आणि त्याचं ऍप्लिकेशन, ह्या पॉइंटवरती तुम्हाला लक्ष द्यायचंय. आता बघ आपल्याला देताना काय दिलंय की लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आपल्याला दिलाय, आयडियल गॅस इक्वेशन दिले आणि त्याच्यानंतर स्टीम फंडामेंटल्स दिले. पण ह्याचा मिनिंग असं आहे का, त्याच्यामध्ये आता लॉज ऑफ थर्मोडायनेमिक्स मध्ये फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ सगळं येऊन जातं. तुमचं PMM1, PMM2, PMM3 ते पण सगळं येऊन जातं. परंतु बॉयलर, स्टीम नोझल आणि टर्बाइन हे देण्यामागचा उद्देशच आहे की तुम्हाला क्वेश्चन त्याच्यामध्ये एक बेसिक थेरी आणि ऍप्लिकेशन बेसिसवरती तुम्हाला क्वेश्चन विचारायचे. सो ह्या गोष्टीचा तुम्ही एक बेसिक थेरी आणि ऍप्लिकेशन बेसिसवरती अभ्यास केला पाहिजे. तसंच हे मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर मध्ये सुद्धा तेच की बेसिक थेरी, कंडक्शनची बेसिक थेरी, त्याच्यानंतर कन्व्हेक्शनची बेसिक थेरी आणि रेडिएशनची बेसिक थेरी, त्याच्यामध्ये असणारे बेसिक फॉर्म्युले आणि त्याचं ऍप्लिकेशन, इतक्याच गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये करायच्या थर्मोडायनेमिक्सच्या प्रोसेसमध्ये करायचे. त्याच्यानंतर काय सांगितलंय आता मेकॅट्रॉनिक्स मध्ये काय सांगितलंय. आता हा टॉपिक आपल्याला बऱ्याचशा एक्झाम मध्ये नसतो, परंतु हा ESE च्या सिलेबस मध्ये मेकॅट्रॉनिक्स नावाचा एक सब्जेक्ट आहे, तर तिथे तो विचारला जातो. तर त्याच्यामध्ये कंट्रोल सिस्टीम आहे, ओपन अँड क्लोज लूप सिस्टीम, त्याच्यानंतर मेकॅनिकल डिव्हायसेस ऍज प्रायमरी डिटेक्टर्स, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल ट्रान्सड्युसर, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह ट्रान्सड्युसर, अॅनालॉग अँड डिजिटल ट्रान्सड्युसर्स, ऍक्च्युएटर, हायड्रॉलिक ऍक्च्युएशन सिस्टीम, न्यूमॅटिक ऍक्च्युएशन सिस्टीम, इलेक्ट्रिकल ऍक्च्युएशन सिस्टीम आणि सिलेक्शन ऑफ ऍक्च्युएटर्स. तर हा जो मेकॅट्रॉनिक्सचा पार्ट आहे ना, तो त्यांनी ESE सिलेबस मधून ऍज इट इज दिलेला आहे. तर याची बेसिक थेरी आणि ऍप्लिकेशन तुम्ही कुठे पण, तुम्हाला जेव्हा पण थेरी दिलेली असते ना विद्यार्थी मित्रांनो, तर त्या टायमिंगला ना त्याचं ऍप्लिकेशन लक्षात तुम्ही तिथंच पकडून बसायचं, कारण विचारण्यामागचा उद्देशच तो असतो की तुम्हाला ह्याचं मिनिंग समजलंय का आणि ते कुठे युज केलं जातं ते समजलंय का. तर जेव्हा पण असे मेकॅट्रॉनिक्स किंवा बॉयलर असे किंवा स्टीम टर्बाइन्स असेवाले जेव्हा टॉपिक येतात ना, तर त्याचं 1 मार्क हा तुम्ही पकडून चालायचं की त्याला ऍप्लिकेशनला एक क्वेश्चन विचारला जाणार आहे, तर त्याप्रमाणे त्याचं नियोजन करायचं. त्याच्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी, त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड प्रेशर अँड प्रेशर मेजरमेंट, टाइप्स ऑफ फ्लुइड फ्लो, त्याच्यानंतर व्हेंच्युरीमीटर, ओरिफिस मीटर, पिटॉट ट्यूब, लॉज ऑफ फ्लुइड फ्रिक्शन अँड मायनर लॉसेस इन पाईप फिटिंग अँड वॉल्स, हायड्रॉलिक पॉवर ट्रान्समिशन थ्रू पाईप, त्याच्यानंतर काय की वॉटर हॅमर फेनॉमिना, इम्पॅक्ट ऑफ जेट, लेआउट अँड फीचर्स ऑफ हायड्रोइलेक्ट्रिक
पॉवर प्लांट. आता लेआउट दिलाय, त्याच्यानंतर टर्बाईन सुद्धा मेन्शन केलेत, टाईप ऑफ अँड देअर ऍप्लिकेशन, सेंट्रिफ्युगल अँड रेसिप्रोकेटिंग पंप्स दिलाय, त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ वर्किंग परफॉर्मन्स अँड टेस्टिंग अँड मेंटेनन्स प्रोसिजर. तर बऱ्यापैकी फ्लुइड मेकॅनिक्स आणि मशिनरीचा जो अदर एक्झाम साठी जो सिलेबस असतो तोच सिलेबस ऍज इट इज तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, हा त्याच्यामध्ये काय की मशीनिंग प्रोसेसेस, लेथ, ड्रिल मशीन्स, शेपिंग मशीन्स, स्लॉटिंग मशीन्स, त्याच्यानंतर पॅटर्न मेकिंग, हा कास्टिंग वाला पार्ट आहे. त्याच्यानंतर मॉल्डिंग, कास्टिंग, प्लास्टिक मॉल्डिंग मेथड्स, ड्रॉप फोर्जिंग, रोलिंग, एक्सट्रुजन, वेल्डिंग प्रोसेस अँड सोल्डरिंग अँड ब्रेझिंग. जे बऱ्यापैकी कास्टिंग दिलेलं आहे आणि वेल्डिंग दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्मिंग पण करायचंय. त्याच्यानंतर जे मशीनिंग प्रोसेस आहेत जे आपल्या लेथ मशीनवरती आपण परफॉर्म करतो, त्यामध्ये ड्रिलिंग, शेपिंग, आणि ह्यामध्ये ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मेन्शन केलेल्या नाहीये, परंतु मशीनिंग प्रोसेसमध्ये तोही पार्ट येऊनच जातो. सो ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस पण चांगल्याने करणं गरजेचं आहे. आता इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, हा आपल्याला जो सिलेबस आहे तो थोडासा वेगळा त्यांनी दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय आपण बघूयात, तर नॅचरल अँड मॅनमेड सोर्सेस ऑफ एअर पोल्युशन. आता याच्यामध्ये एअर पोल्युशनचा पार्ट येऊन जातो, जो तुम्ही नगर परिषदेच्या सिलेबसमध्ये सुद्धा तुमचा कव्हर होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर गॅसियस पोल्युशन कंट्रोल, इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ड्यू टू रेफ्रिजरंट्स, नॉइज पोल्युशन, सोर्स ऑफ वॉटर पोल्युशन, त्याच्यानंतर वेस्ट वॉटर ट्रीटमेंट, सॉलिड वेस्ट जनरेशन, पीव्ही सिस्टीम, सोलार थर्मल सिस्टीम, विंड टर्बाईन, बायोमॅस अँड ऑथर. आता याच्यामधला बराचसा पार्ट हा जो नगर परिषदेच्या आपल्या ज्या सॉलिड वेस्ट किंवा वॉटर वेस्ट, वॉटर मॅनेजमेंट, इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये हा बऱ्यापैकी सिलेबस कम्प्लीट होऊन जातो. जर तुम्ही नगर परिषदेची तयारी करत असाल तर याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट देण्याची गरज नाही, त्याच सिलेबसमध्ये ह्या गोष्टी कव्हर होतील. आता मेजर पार्ट म्हणजे काय की पोल्युशन ड्यू टू रेफ्रिजरंट्स, तर तुम्हाला हाही पॉईंट दिलेला आहे, तर त्यावरती तुम्हाला एक चांगल्या प्रकारे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं की रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, तोही याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर पॉवर इंजिनिअरिंग मध्ये काय करायचंय, पॉवर सायकल, त्याच्यानंतर बेसिक ऑफ आयसी इंजिन ऑक्झिलरीज, त्याचे डायग्नोस्टिक टूल अँड युज्ड फॉर फॉल्ट फाइंडिंग, त्याच्यानंतर आयसी इंजिन टेस्टिंग पॅरामीटर्स, एक्झॉस्ट इमिशन अँड कंट्रोल. आता यामध्ये सायकल्स इम्पॉर्टंट आहेत, बेसिक ऑफ आयसी इंजिन इम्पॉर्टंट आहेत, ऑक्झिलरी इतक्या काही इम्पॉर्टन्स नाही आहेत. त्याच्यानंतर टूल यूज फॉर फॉल्ट फाइंडिंग, याही गोष्टी थोड्या लेस इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर टेस्टिंग खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर एक्झॉस्ट इमिशन अँड कंट्रोल हे खूप इम्पॉर्टंट आहेत. तर हे जे पॅरामीटर्स आहेत ना, ह्याचा आता जर सपोज तुम्ही आयसी इंजिन ऑक्झिलरीजचा अभ्यास करायला सपोज तुम्ही घेतला, आता ऑक्झिलरीज एन नंबर ऑफ टाईप आहेत, तर त्यामध्ये जर तुम्ही अभ्यास करायला बसला आणि तुम्हाला हे माहिती नाहीये की कुठल्या ऑक्झिलरीवरती त्यांनी स्पेसिफिक ऑक्झिलरी आपल्याला मेन्शन केलेली नाहीये. त्याच्यानंतर टूल्स यूज फॉर फॉल्ट फाइंडिंग, आता जे पण काही फॉल्ट फाइंडिंगचे टूल्स आहेत त्यामध्येही आपल्याला स्पेसिफिक त्यांनी मेन्शन करून दिलेले नाही की एक्झॅक्ट तुम्हाला फॉल्ट कुठे फाइंड आउट करायचा आहे. सो अशा पोझिशनला हे जे दोन टॉपिक आहेत तर त्यामध्ये तुमचा टाइम खूप जाणार आहे आणि त्याच्यातून मिळणारा आउटपुट तुमचं कमी राहणार आहे. सो तुम्ही सायकलवरती तुमचा मेन फोकस असला पाहिजे, पॉवर सायकल्स वरती. त्याच्यामध्ये ऑटो सायकल, डिझेल सायकल, लुनार सायकल, त्याच्यानंतर ड्युएल सायकल, ह्या सगळ्या सायकल तुम्ही इथं अभ्यास करा. त्याच्यानंतर आयसी इंजिनचे जे बेसिक कॉम्पोनंट आहेत, टॉप डेड सेंटर काय, बॉटम डेड सेंटर काय, त्याचं वर्किंग कसं आहे, त्याच्यानंतर आयडियली आयसी इंजिन कसं वर्क करतं आणि त्याचं मेन जेव्हा ऍप्लिकेशन मध्ये वर्क करताना त्याची जी सायकल आहे तर ती कशी असती. त्याच्यानंतर इंजिन इमिशन कंट्रोल, आता इमिशन कंट्रोल मध्ये मग तुमचं बर्निंग पण आलंच, मग कंबक्शन कसं होतं, टू स्ट्रोक मध्ये कसं होतं, एसआय मध्ये कसं होतं, सीआय मध्ये कसं होतं, मग त्याचे जे ग्राफ्स आहेत तर मग त्याचं थोडंसं डिटेल अनालिसिस तुम्ही इथं करू शकता. जर कारण इथे टाइम देणं वर्थ आहे, परंतु ह्या गोष्टींकडं की ज्याच्यामध्ये ऑक्झिलरीज आणि फॉल्ट फाइंडिंग ह्या गोष्टी जर तुम्ही टाइम द्यायचा प्रयत्न केला ना तर हा आयसी इंजिनचा सिलेबस तुमचा खूप दिवस चालेल आणि त्याच्यातून आउटपुट पण काही मिळणार नाही असं मला वाटतं. सो हे दोन गोष्टी सोडून तुम्ही पॉवर सायकल, बेसिक कॉन्सेप्ट, आयसी इंजिन टेस्टिंग पॅरामीटर्स आणि एक्झॉस्ट इमिशन कंट्रोल आणि कंबक्शन, तर हे 4 टॉपिक चांगल्याने करा.
त्याच्यावरती तुमचे 90% क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातील. आता पुढचं काय की इंजिन कंट्रोल युनिट, त्याच्यामध्ये काय रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर्स, रोटरी कॉम्प्रेसर्स, टाइप्स. आता इंजिन हा एक इंजिन कंपाऊंड युनिट्स मध्ये ह्याच्यामध्येच हा पॉईंट येऊन जातो. त्याच्यानंतर खालचा पॉईंट काय की रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर, रोटरी कॉम्प्रेसर, कन्स्ट्रक्शन. त्याचं काय करायचं तर त्याचे टाइप्स करायचे, म्हणजे रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसरचे टाइप, रोटरी कॉम्प्रेसरचे टाइप. आता त्याच्या टाइप्स झाल्यानंतर काय करायचं त्याचं कन्स्ट्रक्शन, प्रिन्सिपल ऑफ वर्किंग. आता जो रोटरी कॉम्प्रेसर कसा वर्क करतो, रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर काय करतो, त्याच्यामध्ये बेसिक फेनॉमिना काय तर त्याचा इथे अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर परफॉर्मन्स पॅरामीटर्स अँड मेंटेनन्स. आता हे जे कॉम्प्रेसर आहेत त्याचं परफॉर्मन्स तुम्ही कसं मेन्शन करणार, किंवा एखाद्या आता रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर आहे आणि रोटरी कॉम्प्रेसर आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्प्रेसर आहे तो एका ठराविक पिरियड नंतर जेव्हा वर्किंग मध्ये असल्यानंतर तुम्ही त्याची टेस्टिंग कशी करणार की तो ऍक्च्युअल मध्ये व्यवस्थित वर्क करतोय की नाही करतोय. तर ह्या गोष्टी या पॅरामीटर्स मध्ये तुम्हाला अभ्यास करायच्यात. आता पुढचं ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम, फंडामेंटल्स ऑफ नॉन कन्व्हेन्शनल मेथड्स, ईडीएम, ईसीएम, पॅम, एजीएम, यूएसएम, एलबीएम, मिलिंग, गेअर मॅन्युफॅक्चरिंग मेथड, सीएनसी मशीन्स. त्याच्यामध्ये टाइप्स, क्लासिफिकेशन, वर्किंग अँड कन्स्ट्रक्शन फीचर्स, ग्रुप टेक्नॉलॉजी, फ्लेक्झिबल मशीनिंग सिस्टीम, इंट्रोडक्शन टू रोबोटिक्स. म्हणजे बघा तुम्हाला मेकॅट्रॉनिक्स, रोबोटिक्स आणि प्रोडक्शनचा ऑलमोस्ट सगळा सिलेबस इथे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मगाशी मी बोललेली, परंतु आपल्याला सिलेबस मध्येच देताना ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगचा एक सेपरेट सेक्शन त्यांनी दिलेला आहे. सो ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगचा सेक्शन तुम्हाला इग्नोर करता येणार नाहीये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारे सीएनसी मशीन, टाईप, एलबीएम, पॅम, त्याच्यानंतर ईसीएम, तर ह्या मशीनिंगचे वर्किंग प्रिन्सिपल्स, त्याच्यामध्ये यूज करणारे असलेले टूल्स, त्याच्यानंतर त्याचं जे वर्किंग आहे तर कुठली जी ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मोर इफिशियंट आहे, कुठली लेस इफिशियंट आहे, तर कुठल्या टूलसाठी कुठली मशीन यूज केली जाणार आहे, किंवा टूलचं जे मटेरियल आहे ते काय राहणार आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये अभ्यास करायच्यात. त्याच्यानंतर सीएनसी मशीन मध्ये क्लासिफिकेशन, वर्किंग, कन्स्ट्रक्शन फीचर्स, ग्रुप टेक्नॉलॉजी. आता हा ग्रुप टेक्नॉलॉजी, फ्लेक्झिबल मॅन्युफॅक्चरिंग हा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचा पार्ट आहे, तर तोही तुम्हाला याच्यामध्ये कम्प्लीट करायचा आहे. त्याच्यानंतर डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट हा नेक्स्ट सब्जेक्ट आहे तुमचा. त्याच्यामध्ये फंडामेंटल्स ऑफ डिझाईन, डिझाईन ऑफ जॉईंट्स, लिव्हर्स, ऑफसेट लिंक्स, डिझाईन ऑफ शाफ्ट, कीज, कपलिंग्स, डिझाईन ऑफ पॉवर स्क्रूज, फास्टनर्स, डिझाईन ऑफ स्प्रिंग, सिलेक्शन ऑफ अँटी फ्रिक्शनल बेरिंग्स अँड गिअर्स. तर ह्या सगळ्याचा अभ्यास मशीन डिझाईन मध्ये करायचा आहे. ऑटोमोबाईल सिस्टीम मध्ये काय करायचं तर ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टीम, ऑटोमोबाईल कंट्रोल सिस्टीम, ऑटोमोबाईल सस्पेन्शन सिस्टीम, त्याच्यानंतर व्हील्स अँड टायर्स, ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम, मोटर व्हेकल ऍक्ट आणि रोड सेफ्टी अँड गॅरेज प्रॅक्टिस. आता ऑटोमोबाईल सिस्टीमचा जो काय अभ्यास आहे ना, तर तो करताना ना एकदम बेसिक लेवलने अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, आपली एक्झाम टीसीएस आयबीपीएस कंडक्ट करते. जेव्हा टीसीएस आणि आयबीपीएस एक्झाम कंडक्ट करते आणि जेव्हा त्यांनी वेल डिफाईन सिलेबस दिलेला असतो, तर त्यावेळेला सिलेबसच्या बाहेर एकही क्वेश्चन जात नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर ज्युनियर जो ओएनजीसीचा पेपर तुम्ही जर दिला असेल, तर त्या ओएनजीसीचा आत्ता झालेला आहे 21 मध्ये, तर त्यामध्ये जे काही त्यांनी पॉइंट्स मेन्शन केले होते सिलेबसमध्ये, 26 पेजेसचा सिलेबस होता विद्यार्थी मित्रांनो, आणि 26 पेजेसच्या प्रत्येक पेज मधून त्यांनी एक क्वेश्चन विचारलेला होता. म्हणजे जेव्हा पण ते तुम्हाला वेल डिफाईन सिलेबस देतात, तेव्हा सिलेबसच्या बाहेर जाऊन अभ्यास करायची गरज नाही. आणि सिलेबस मध्ये सुद्धा आता ह्याच्यामध्ये ऑटोमेशन, ऑटोमोबाईल्स, त्याच्यानंतर ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टीम, आता हा टॉपिक दिलाय, तर ह्या टॉपिक बद्दल तुम्हाला खूप डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असं त्यांना गरजेचं नाहीये. परंतु ट्रान्समिशन सिस्टीम कशी असते, काय वर्क करते, त्याचे टाइप्स काय आहेत, एकदम बेसिक इन्फॉर्मेशन वरती तुम्ही काम करा. खूप डिटेल मध्ये अनालिसिस करायचा प्रयत्न करताल तर हा सिलेबस कम्प्लीट व्यवस्थित होणार नाही आणि त्याचं आउटपुट व्यवस्थित मिळणार नाही. आता इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये काय सांगितलंय, वर्क स्टडी, त्याच्यानंतर मेथड ऑफ वर्क स्टडी, वर्क मेजरमेंट, प्रोसेस इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर इर्गोनॉमिक्स, क्वालिटी कंट्रोल अँड इन्स्पेक्शन, स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल. तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मध्ये करायचा आहे. त्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटीचा पण पार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल, इन्स्पेक्शन अँड स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल, तर याचाही दिलेला आहे. आता रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, त्यांनी याचा जो टॉपिक आहे तो मागे देताना फक्त एक पॉइंट दिला होता, परंतु पुन्हा त्यांनी रिन्युएबल एनर्जी सोर्सेस साठी कम्प्लीट डिफाईन सिलेबस केलेला आहे. त्याच्यामध्ये काय की
सोलार फोटोवोल्टिक सिस्टीम, विंड सिस्टीम, मायक्रो हायड्रो पॉवर सिस्टीम, बायो एनर्जी सिस्टीम, रिन्युएबल एनर्जी सिस्टीम, हायब्रिड सिस्टीम, फ्लेक्झिबिलिटी स्टडी, त्याच्यानंतर रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग, याच्या तो हाही सब्जेक्ट मेन्शन केलाय. त्याच्यामध्ये काय रेफ्रिजरेशन सायकल्स, त्याच्यानंतर रेफ्रिजरेशन सिस्टीम कंपोनंट, बेसिक ऑफ एअर कंडिशनिंग, कूलिंग लोड कॅल्क्युलेशन, एअर कंडिशनिंग सिस्टीम. तर अशा प्रकारे त्यांनी बऱ्यापैकी जो आपले कोर मेकॅनिकलचे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यावरती फोकस केलेला आहे. यामध्ये त्यांनी थेरीज ऑफ मशीन मेन्शन केलेलं नाहीये आणि आणि हीट ट्रान्सफर, तर हे दोन आणि पॉवर प्लांट, तर हे 2 ते 3 जे सब्जेक्ट्स आहेत ते त्यांनी मेन्शन केले नाही. परंतु तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला सायकल्स अभ्यास करायला दिलेले आहेत. सो पॉवर प्लांट मध्ये जी रँकाइन सायकल आहे, ब्रिटॉन सायकल आहे, त्या आणि कॉम्प्रेसर तर मेन्शन केलेलाच आहे, पण रँकाइन सायकल आणि ब्रिटॉन सायकलचा पण तुम्ही सोबत सोबत अभ्यास करायला पाहिजे. आणि ह्या अशा प्रकारे हा जो काय मेकॅनिकलचा सिलेबस आहे तुम्ही चांगल्याने कव्हर करा. आणि जो आपला रिन्युएबल एनर्जी सोर्सेस जो सिलेबस मध्ये दिलेला आहे तर त्याच्यासाठी ईएससी चे प्रिव्हियस इयर सोडवा, आरएसएस साठी ईएससी प्रिव्हियस इयर करा, आयसी इंजिन साठी पण एसएससीजी आणि ईएससी प्रिव्हियस इयर तुम्ही चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकता. एफएम फ्लुइड मशिनरी वगैरे साठी सुद्धा चांगल्या प्रकारे एमसीक्यू ची प्रॅक्टिस तुम्ही चांगल्या प्रकारे ठेवा. आणि नगर परिषद, जिल्हा परिषद आणि येणारी एसएससीजी या तिन्हीचेही कंबाईन मध्ये तुमचा अभ्यास चालू असू द्या, कारण मोर ऑर लेस सगळ्याच सब्जेक्ट मध्ये असणारा सिलेबस हा सेमच आहे. कुठल्या तरी एक्झामला, आता या एक्झामला थेरीज ऑफ मशीन नाहीये, परंतु एसएससीजी मध्ये थेरीज ऑफ मशीन आहे, नगर परिषद मध्ये थेरीज ऑफ मशीन आहे, आणि याच्यामध्ये मेकॅनिक्स नाहीये, तर नगर परिषद मध्ये मेकॅनिक्स आणि जो आपला मॅथमॅटिक्स आहे तर त्याचा पार्ट आहे. सो सर्वच एक्झामला मोर ऑर लेस सिलेबस सेमच राहतो. सो असं तुम्ही सॅग्रिगेट करून अभ्यास करू नका किंवा कोणती तरी एकच एक्झाम फोकस करून अभ्यास करू नका. टेक्निकलचा चांगल्या प्रकारे टेक्निकल चांगल्या रिसोर्सेस मधून कम्प्लीट करा आणि त्याचे रिलेटेड प्रॅक्टिस करा. तर येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.